नमस्कार, मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये गणपतीला रबर कसं मारायचं ते सांगणार आहे। 3 इंचाची मूर्ती आहे गणपती बाप्पाची। काही मूर्त्या आहेत ते मॉडेल लावले आहेत, ते बघून तुम्ही शिकू शकतात की रबर कसं मारायचं, गणपतीला कोट कसे दिले जातात। नंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये साचे कसे पाडायचे हेही पण सांगणार आहे। अजून भरपूर काय आहे हे मी रबर आहे, स्पेशल रबर पेनवरनं घेतले। सुभाष कुंभार म्हणून यांचं दुकान आहे, तर त्यांच्याकडनं मी हे रबर घेतले। ते रबर कशा प्रकारे स्पेशल रबर मारल्यानंतर साधं रबर मारलं जातं, चला मी तुम्हाला दाखवतो। हा मी कप घेतलेला आहे, साधा कप आहे। तुम्ही कुठलीही वस्तू घेऊ शकता, कप किंवा पेला किंवा प्लॅस्टिकचं काही पण घेऊ शकता तुम्ही। हे घेतलं आणि आपलं हे रबर स्पेशल रबर खोलतो आहे मी। असं झाकण असतं, हे रबर असं तयार होतं। या प्रकारे किती रबर घ्यायचे ते आपल्यावर आहे, किती मारायचे हात ते आपण एक हात मारणार आहे। तर मी 5 हात मारून झालेत माझे, आता मी 6वा हात मारतोय गणपतीला। आणि हा ब्रश आहे, खराब झालेला यूज झालेला ब्रश घेऊ शकतात तुम्ही। हे असे हे असतात, तर ते काढण्यासाठी थिनर किंवा रॉकेल हे खराब काढून ते काढू शकतो आपण, त्याच्याने काढू शकतो। आता चला आपण डायरेक्ट 3 इंचाचे गणपती बाप्पा आहे आणि काही दिवाळीच्या मूर्त्या आहेत म्हणजे मावळे। आणि खास करून गणपती झाल्यानंतर हरतालिका येतात, हरतालिकेचे मॉडेल आहेत, हरतालिकेचे मॉडेल आहेत ते काही बसणार नाही पाटावर म्हणून मी दुसरीकडे लावले आहेत। हे असे हरतालिकेचे मॉडेल आहेत। आता आपण रबर मारायला घेऊ गणपतीला। माझे 5 हात झालेत रबरचे मारून, आता हा 6वा हात आहे गणपतींना रबरचा हात मारते। असं करून पातळ असतं करून स्पेशल रबर, म्हणून त्या लवकर मारावं लागतं। आणि ते आपण पंखा चालू ठेवला किंवा हवा याच्यामुळे ते लवकर सुकतं, तसं बघितलं तर। अशा प्रकारे काने कोपरेत ना, इथं मी हाताला पार्टिशन दिले कारण की हात तुटू नये। असं मागून कागदाचं पार्टिशन लावलं जातं, पण मी सही करून गणपतीला लावलं नाही कारण गणपती अखंड निघणार आहे। इथं बघितलं जाऊ शकतं तुम्ही कसं पार्टिशन दिले आहे मूर्तीला। अशा करून एक करून मी सगळ्या मूर्तींना रबरचा हात देणार आहे। अशा प्रकारे बघून गणपतीला रबरचा हात मारून झालेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। म्हणतो बाय।